आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला द्यायची आहे। पुण्यामध्ये भोसरी मतदारसंघामध्ये एकंदर मतदान झालं 3,65,055 आणि मतमोजणी झाली त्याची टोटल केली तर ती येते 3,74,547 म्हणजे तब्बल 9,492 मताचा फरक आहे। माझा हाच प्रश्न आहे की आमच्याकडे आम्ही वायफाय वापरत नाही, आम्ही हे वापरत नाही, आम्ही ते वापरत नाही, स्टँड अलोन मशीन असते। स्टँड अलोन मशीन कॅल्क्युलेटर पण असतं, पण कॅल्क्युलेटरमध्ये 2+2 4 येतात, कधी 5 येत नाहीत। मग हे 10,000 मतं वाढली कशी, कुठून आली मतं? जर तुमचं मशीन स्टँड अलोन आहे तरी मतं आली कुठनं? आणि 10,000 मतं इज अ सबस्टॅन्शियल फिगर इन विधानसभा। आणि असे तर अनेक आता उघड येतील, लोक आता खणून खणून काढतील। ह्याच्यात आजही आमचं स्पष्ट मत आहे की कोर्टाने जरी कितीही सांगितलं तरी सगळ्या व्हीव्हीपॅटची मोजणी झाली पाहिजे आणि जे काय खरोखर आहे ते समोर आलं पाहिजे। आणि हे मी मागणी करतोय, मी 97,000नी जिंकलेलो आहे आणि मी ही कधीपासून मागणी करतोय, आज नाही, पहिल्यापासून माझी मागणी आहे की तुम्ही मॅनमेड मशीनवरती विश्वास ठेवू नका। इट कॅन बी हॅक्ड ॲट एनी गिवन पॉइंट। एक भोसरी करके एक एरिया है पुणे के नज़दीक, वहाँ पे टोटल मतदान हुआ है 3,65,055 और काउंटिंग हुई है 3,74,547 की, 9,000 की। और अभी जब 9,000 आदमी गए ही नहीं बूथ पे तो ये 9,000 वोट आए कहाँ से? इसका सीधा मतलब है कि ये मैनिपुलेशन है। आप बोलते हो मैनमेड मशीन है, स्टैंड अलोन मशीन है, इसमें किसका इंटरवेंशन नहीं है, ये 10,000 वोट आए कहाँ से? हे बघा, मी महाविकास आघाडी पॉलिटिकल पक्ष वगैरे बोलत नाही, मी पूर्ण महाराष्ट्राचं चित्र सांगतोय की महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये प्रचंड संताप आहे। ही मतं आम्ही दिलेलीच नाही, ती मतं आली कुठनं? म्हणजे आता एका ठिकाणी मला माहिती आहे सोमवारी आंदोलन होणार आहे आणि त्याच्यात कमीत कमी 25,000 लोक सामील होणार आहेत। हे लोकशाही तुम्ही चक्काचूर करून टाकाल। आता मी याचिकेत असं आहे, शेवटी पॉलिटिकल लढाई आहे, काय कोर्टाची लढाई नाही। कोर्टाला म्हणायला काय जातं, नाही नाही लवकर लवकर आटपलं पाहिजे, 4-5 तासात काउंटिंग झालं पाहिजे। अमेरिकन प्रेसिडेंटचं काउंटिंग 7-7 दिवस चालतं। अमेरिकेतल्या लोकांना काम नाही काय? फक्त भारतातलीच लोक कामं करतात? सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की लवकर लवकर काउंटिंग झालं पाहिजे, लोकांचा वेळ वाजायला जाता कामा। अमेरिकेतल्या लोकांना कामं नाही आहेत। आत्ता ट्रम्प वर्सेस ती विलियम्स होती ना, सुनीता विलियम्स, कमला हॅरिस वर्सेस ट्रम्पचे 2.5 दिवस चाललं काउंटिंग। मग अमेरिकेतल्या लोकांना कामं नाहीत? न्यायिक लढाई काय म्हणणार आम्हाला? ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे। सुप्रीम कोर्टानं आम्ही सांगितलं एक तर बॅलेटवर जा, नाही तर 100% व्हीव्हीपॅट काउंटिंग करा। ट्रान्सपरन्सीच नाही आहे। मी बटन दाबल्यानंतर माझं मत कुठे जाणार आहे हे मला शेवटपर्यंत समजलं पाहिजे ना। ते अंध कुठे गेलं मला समजलंच नाही। मी टाकलं पण गेलं कुठल्या बिळातनं बाहेर। मी उंदीर पकडलाय पण उंदीर कुठल्या बिळातनं आला आणि कुठल्या बिळात गेला हे समजलंच नाही।
काउंटिंगमध्ये जेव्हा ते बाहेर पडतं सगळं त्याच्यात उलटापालटी झालेली असते. बरोबर आहे ना, सगळे असतात, पण त्याच्यातच मॅन इंटरव्हेन्शन, ह्युमन बिईंग इंटरव्हेन्शन असतं ना. एक सेट प्रोग्राम असतो, तो सेट प्रोग्राम त्याला लावतात. म्हणून तर नाशिकमधल्या संशयास्पद मतमोजणी आहे ना, 138 असं कधी झालंय काय? सर 40 सेकंड तक वहाँ कोई जाता नहीं, आपने बटन दबाया फिर अपन जब तक बाहर निकलते हैं तब तक मशीन दूसरा भी फेंक सकता है. मावळात कमी झाले दुसरं प्रकार है की नाही? 2,80,000 टोटल मतदान 2,69,70,000 मोजले गेले. आज मतदान गेलं कुठं हे बघा, मावळमध्ये झालं मतदान 2,80,000 आणि मोजणी केलेली मतं 2,79,000, म्हणजे 1,000 कमी झाली, इथे 1,000 वाढली. असं आहे की स्टँड अलोन मशीन म्हणजे इट हॅज टू बी लाईक अ कॅल्क्युलेटर. 2 + 2 4, 2 + 2 4.5 नाही, किंवा 2 + 2 3.5 नाही. या मशीनमध्ये झालं, दाखवलं ना आम्ही 4.5 झालेलं. पर आप सवाल उठा रहे हैं, एग्जैक्ट प्रॉब्लम कहाँ पर है? जब आप पूरी ईवीएम पे सवाल उठाते हो तो करीब 10,000 9-10,000 वोट ज़्यादा आप बात करते अरे हमने बात नहीं की, दिखाई देता है ना टोटल वोटिंग का. तुम्हारे पास परसेंटेज है, आंकड़ा है, और बाद में तुम खोले आंकड़े तो आंकड़े में दिखाई दिया कि भाई ये कम है और ये ज़्यादा है, तो कैसे ज़्यादा हुए? तो यही तो सवाल है हमारा, कैसे हुए? एक मनसे का उम्मीदवार है दहीसर से, उसके घर के वोट नहीं मिले उसको, उसकी पत्नी ने वोट नहीं दिया है. इतनी भी नाराज नहीं होती ना पत्नी बिचारी, वो तो मर्द को वोट करेगी ना. कुणाल पाटील 0 मतं पडले त्याच्या गावात. अच्छा, हमारा एक उम्मीदवार है धुलिया का, जिसका खानदान उधर से चुन के आ रहा है धुलिया में, उसके गांव में उसको 0 वोट, 0 नामुमकिन है. काउंटिंग करते उधर ही कहीं फेरबाजी. नहीं उधर नहीं होता, ये पहला ही सेट कर देते, उधर नहीं होता. आणि मग ते जातं. आमचं म्हणणं काय आहे की व्हीव्हीपॅट आलं ना, तुम्ही त्या माणसाच्या हातात देऊन टाका ना व्हीव्हीपॅट काढून, की बाबा हा तुझा व्हीव्हीपॅट घेऊन जा, इथे चालू दे तुमचं, म्हणजे तुमची मतमोजणी लगेच होईल ना. पण लोकांना समजेल तर माझं मत गेलं कुठे आहे. व्हीव्हीपॅट मध्ये दिसलं हाताला गेलंय, नंतर ते खाली कोणाच्या हातात गेलंय कोणाला माहिती.